यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी, पुण्यातील आंदोलन भाजप आणि काँग्रेसला भोवलंय। भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रारीनंतर 2 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंवर गुन्हा दाखल करण्यात आला असून भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। 100 जणांवर फरास खाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर काँग्रेसच्या अरविंद शिंदे, प्रशांत जगतापांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। काँग्रेसच्या इतर कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर आंदोलनावेळी कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली होती आणि त्यामुळे आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबद्दलची अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। अभिजित, काय सांगाल, नेमकं काय परिस्थिती, काय घटना आहे? प्रतीक्षा, खरं तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल जे विधान केलं होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करणारं, त्यानंतर पुण्यात आज भाजपनं हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं होतं। अगदी काँग्रेस भवनच्या समोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आंदोलन संपल्यानंतर काँग्रेसनं प्रत्युत्तर देण्यासाठी देखील एक छोटं आंदोलन केलं आणि या आंदोलनानंतर काही कार्यकर्त्यांकडून दगडफेक जी आहे ती एकमेकांवर करण्यात आली होती आणि याच दगडफेकीमध्ये भाजप असतील किंवा काँग्रेसचे 1-2 जे आहेत 2-2 असे जे कार्यकर्ते आहेत ते जखमी झाले होते आणि त्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, स्थानिक कार्यकर्त्यांनी 2 पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केलं होतं। काँग्रेसचे कार्यकर्ते पोहोचले होते विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये, तर भाजपचे कार्यकर्ते पोहोचले होते शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आणि या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये आता एकमेकांच्या तक्रारी ज्या दोन्ही पक्षांनी दिल्या होत्या त्यांच्या तक्रारी विरोधात आता एकमेकांच्या विरोधात गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्यासह इतर 100 ते 110 जणांवर पुण्यातल्या विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये काँग्रेसच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रशांत जगताप, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अक्षय जैन आणि इतर 10 ते 12 जणांवर हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। मोठा राडा, मोठा गोंधळ आज पुणे काँग्रेस भवन येथे झालेला पाहायला मिळाला। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते अनेक वेळा आमने-सामने आले, घोषणाबाजी झाली हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानानंतर। धन्यवाद अभिजित दिलेल्या माहितीसाठी।